ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मागच्या 1 महिन्यापासून माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज भागातल्या सर्व कारखान्यांवरती आपल्या ऊसाच्या दराला घेऊन जे आंदोलन चालू होतं, या आंदोलनाचा समारोप काल समाधानकारक माजलगाव या ठिकाणी पार पडला. प्रामुख्यानं या संपूर्ण आंदोलनामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, विशेषतः युवा शेतकरी आणि या ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये काम करणारे ऊसतोड कामगार असतील, ऊस वाहतूक ठेकेदार असतील, हार्वेस्टर मालक असतील किंवा कारखान्यामध्ये काम करणारे कामगार असतील, या सर्वांनी सुद्धा या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या आंदोलनामधला सहभाग हा नक्कीच शेतकऱ्यांसाठी आशादायी आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या घटकांचे तर आभार आम्ही मानतोच आहेत, परंतु त्याचबरोबर या आंदोलनाला सकारात्मकतेनं घेऊन शेतकरी प्रश्नांचा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उभा केलेल्या लढ्यामधून जो 7 दिवस माजलगाव परिसरातले कारखाने बंद होती, हा तिढा आता सोडला पाहिजे, यासाठी या निवडणुका संपल्या या ठिकाणचे माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे असतील किंवा माजलगावचे आमदार माननीय प्रकाशदादा सोळंकी असतील, त्यासोबतच किसान सभेचे अखिल भारतीय सहसचिव डॉक्टर अजित नवले, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांच्या सहकार्याने हा तिढा सोडण्यामध्ये काल या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चळवळीला नक्की यश आलेलं आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी एक समाधानकारक अशा प्रकारच्या ऊस दरामधली वाढ या आंदोलनामधून शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून अखिल भारतीय किसान सभेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी या सगळ्या घटकांचे आभार मानतो. आभार मानत असतानाच जी उर्वरित कारखाने आहेत यांच्या दरवाढी संदर्भातलं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही इतर प्रश्न आहेत, या संबंधाचं आंदोलन मात्र आपण चालू ठेवूयात. हा लढा आपण चालू ठेवूया. परत एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार. धन्यवाद.